श्री स्वामी समर्थ ही एक वस्तू जवळ ठेवा, स्वामी कायम सोबत राहतील. मनामध्ये काही भीती आहे, आजारपण आहे, बऱ्याच दिवसापासून आजारपण दूर होत नाही, पैसा टिकत नाही. घराच्या बाहेर गेलं की मनामध्ये एकच भीती वाटते की पुढे काय होणार आहे, कोणतं संकट येणार आहे, असे प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही भीती असते. तेव्हा तुम्ही स्वामींना साक्षात सोबत घेऊन जायचं आहे. ही एक वस्तू कायम सोबत ठेवा, स्वामी तुमच्या कायम सोबत राहणार आहेत. ही वस्तू तुम्हाला सोबत ठेवल्याने तुम्हाला याचे प्रभाव दिसून येतात. स्वामी महाराज तुमच्या सोबतच आहेत असे तुम्हाला समजेल, तेव्हा तुम्ही ही वस्तू ठेवायला विसरू नका. ही वस्तू तुम्हाला कोणत्याही गुरुवारी सोबत ठेवायची आहे. ही वस्तू कोणती आहे? तुम्ही स्वामींच्या मठामध्ये, केंद्रामध्ये किंवा घरामध्येही तुम्ही ही वस्तू तयार करू शकता. ही वस्तू आहे रक्षा. तुम्ही घरामध्ये, तुम्हाला मठामध्ये, केंद्रामध्ये जाता येत नसेल काही कारणाने, तर तुम्ही घरामध्येही स्वामींची 1 माळ किंवा 11 माळी जप करून ही रक्षा तयार करू शकता. ही रक्षा कायम सोबत ठेवायची आहे. त्याचबरोबर 3 वेळा स्वामींना मुजरा करायचा आहे. गुरुवारी ही रक्षा कायम सोबत ठेवायची आहे. स्वामींना बोलायचे आहे की स्वामी महाराज तुम्ही माझ्या सोबत आहे, म्हणून ही रक्षा कायम सोबत ठेवा. कधीही कोणते संकट येणार नाही, आजारपण दूर होईल. चिंता, मनातील भीती, काही संकट येत असतील ते सर्व काही दूर होतील. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी कायम माझ्या सोबतच आहेत असे समजा. स्वामींना रोज बोलायचं आहे. दररोज घराच्या बाहेर पडता तेव्हा तुम्ही स्वामींना दररोज एक वाक्य बोलायचं आहे, स्वामी माझ्या सोबत आहेत, तुम्ही मला माहिती आहे, म्हणून तुम्हाला ही रक्षा कायम सोबत ठेवायची आहे. श्री स्वामी समर्थ.